सलामीची चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा कामेश. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये साईश मात्रे आणि राज ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये देखील भरपूर चांगला स्टार्ट निर्माण करून दिला होता या जोडीने आपल्या टीमला, परंतु साईशने देखील भरपूर चांगली कामगिरी या अगोदरच्या मॅचमध्ये राहिली. एक सामनावीराचा पुरस्कार देखील त्याला मिळाला आणि आतापर्यंत या दोन्ही टीमने एक एक सामने देखील आतापर्यंत जिंकलेत. चला तर सामन्याला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आयुष आलाय स्पेल नंबर 1 साठी 3 ओव्हरची मॅच. 18 बॉलच्या या 17मध्ये एक मोठा स्कोर उभा राहायचा. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम जासई 11 जासई या टीमला रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई या संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जासई गावामध्ये देखील क्रिकेटचा भरपूर क्रेज आहे आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर आज नवी मुंबईमध्ये खेळत असताना विजयाची स्वप्ने घेऊन उतरलाय जासई 11 जासई संघ. मॅच ऑन होते 3 ओव्हरची मॅच आणि षटक क्रमांक पहिलं ऑन साईडला स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना 4 रनसाठी हा चौकार. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. टायमिंग भरपूर चांगलं होतं साईश मात्रेचं. पुन्हा एकदा आणखीन एक लॉफ्ट केला. युवराज सिंगची आठवण करून देणारा हा मोठा स्ट्रोक. लॉंग अँड हाय पॉवरफुल सिक्सर. दहा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. निर्णय बदलला आणि त्यानंतर इन ॲक्शन मोडमध्ये आलाय. पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर या बॉलवर केलंय आक्रमण. ताकदीचा पुरेपूर वापर चेंडूने केलाय हवाई सफर आणि जासई एक्सप्रेस साईश मात्रेच्या बॅटमधून आलाय हा पॉवरफुल सिक्सर. तीन बॉलचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. गोलंदाज आयुष मात्र थोडासा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या जिद्दीने आतापर्यंत बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी, आपल्या टीमचा अभिमान म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होते. 17 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला ज्या प्रकारे टॉस जिंकला, निर्णय घेतला होता फिल्डिंग करण्याचा, परंतु त्यानंतर निर्णयामध्ये बदलाव केला गेला आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय. जीवनामध्ये एखादा निर्णय ज्यावेळेस तुम्ही घेता तो निर्णय सिद्ध करण्यासाठी भरपूर प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. दिशा बरकटली. वाईट +1 टोटल 2 धावा देखील ॲड होतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा आतापर्यंत होत आहेत. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. पुन्हा एकदा आणखीन एक वाईट बॉल. अशा धावा मात्र रोखाव्या लागतील आयुषला. 20 धावा आतापर्यंत होत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंडसाठी कॉल, परंतु या क्षणाला बॅट्समन साईशने रोखलं बॅट्समन राजला. 21 धावा आतापर्यंत होत आहेत. काय अफलातून सुरुवात झाली. तुमची सुरुवात जर चांगली असेल त्याचा शेवट देखील तेवढाच चांगला गोड होतो, परंतु सुरुवात आतापर्यंत धमाकेदार राहिली बॅट्समन साईश मात्रे याच्या माध्यमातून.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा बॉल देखील वेगवान चेंडू होता, परंतु जसा टप्पा पडला त्यानंतर थोडंसं प्रभावित केलं गेलं. डॉट बॉलची समाप्ती. एका ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 22 धावा आल्यात. माफ करा, 21 रन. डीजे प्लीज. तेयस थँक्यू. स्पेल नंबर 2 मागच्या मॅचचा हिरो सचिन आलाय ओव्हर द विकेट. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, फक्त दिशा दिली स्क्वेअरलेगच्या दिशेने. एक धाव मात्र जरूर ऍड होत असताना 22 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम बलाढ्य, दोन्ही टीम ताकदवर. दोन टीम मध्ये चालू असलेला अफलातून सामना, एक काटेकी टक्कर, एक कडवी झुंज आणि एक कडा मुकाबला इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील वेगवान होता, थोडंसं प्रभावित केलं साईशला. सचिनचं कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या गोलंदाजाने ज्या प्रकारे जास्तीत जास्त धावा खर्च केला, परंतु त्यानंतर कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस त्याचा आहे, तो मानस सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न तो करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एक रन मात्र जरूर डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ट्वेंटी 23 रन आतापर्यंत होत आहेत. कौतुक करावं लागेल. चांगली लेन, चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सचिनचा हा बॉल, परंतु हा बॉल रिलीज करत असताना दिशा त्याने बरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सध्याच्या स्थितीला भरपूर चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये. वय वर्ष 25 वर्षांतर्गत खालील देखील खेळाडूंसाठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई ग्रामीण क्रिकेटमधील आपण संघ खेळताना पाहिले. मुंबईमधील देखील एक संघ आतापर्यंत खेळला या स्पर्धेमध्ये आणि रायगडमधील हा जास्तही संघ मात्र खेळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग कार्पेट डीपमध्ये फिल्डर होता. एक सिंगल तर पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. टीमची धावसंख्या 25 रन. अवघ्या 4 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या गोलंदाज सचिनने. मॅजिकल स्पेल मात्र हाताळलं. एकंदरीत टीम शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीमसाठी. गोलंदाजीसाठी शुभम देखील आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक टार्गेट सेट करणारी ओव्हर. यगदूरच्या षटकामध्ये स्ट्राईक पासून थोडासा वंचित होता, परंतु या क्षणाला या शेवटच्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर केले आक्रमण. 6 रनसाठी हा षटकार.
तर येस थँक्यू. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल, आपण मॅच लगेच चालू करा. सचिन चला नेक्स्ट मॅच आराध्य कुमार 11 तुर्बे आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्धामध्ये गावदेव ऐरोली या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 9+6 टोटल 7 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. हे म्हणजे देखील आमच्या समीर जॉईन होतील ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते आहेत. फ्रीट ची संधी देखील आपल्याला पाहायला मिळते. साईशने आतापर्यंत भरपूर चांगले इम्प्रेस केले आपल्या अफलातून बॅटिंगने. पुन्हा एकदा फ्रीटचा बॉल समोरच्या दिशेने तर फटका केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि हा स्ट्रेट हिट साईश मात्रेला करेल सुपर हिट षटकार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि एक दर्जेदार झेल पकडलाय. जर झेल आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. फैज त्या ठिकाणी तैनात होता ज्याने पकडला अप्रतिम दर्जाचा झेल. धावसंख्या 38, 38 रन आतापर्यंत होतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. येस थँक्यू. थँक्यू डीजी. नवीन फलंदाज तन्मय देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मागच्या मॅचमध्ये देखील 3 बॉलमध्ये 3 षटकार त्याने मारले होते. कव्हरच्या दिशेने फटका केलाय. डीपमधून फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. बॉल जज केलाय, उचलून फेकेल तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका रनच्या साह्याने 39. चला टीम गावदेवी ऐरोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्यापर्यंत आराध्य कुमार 11 तुर्बे टीमचे कॅप्टन हेमंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फेकी तर भरपूर चांगली झाली परंतु गॅदर थोडंसं खराब राहिलं. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 40 रन 40 धावा आतापर्यंत होतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऐकायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर होता, चांगला प्रयत्न फिल्डरच्या दरम्यान. रनआउटची संधी, फेकी चांगली केली, कॉल कम्युनिकेशन चुकलं गेलं, तायमे चुकले आणि कठीण काळाला सामोरे गेले आणि फलंदाज राज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. येस थँक्यू. वेलकम आदरणीय राजेशजी भोईर साहेब. आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. एक लेजेंडरी क्रिकेटर धारावी गावचे. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. एलिव्हेशन भरपूर डीपमध्ये फिल्डर तैनात, पकडला या शेवटच्या बॉलवर झेल आणि टीमची धावसंख्या होते 41 रन आतापर्यंत होत आहेत आणि 42 रनचं टार्गेट असेल. टीम
शहीद भगतसिंग 11 कळंबोली या टीम समोर. चला फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्या. साईश आणि टीम जासई. तेज थँक्यू. चला गावदेवी ऐरोली टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आपण लगेचच यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. 41 रन झाल्यात आणि 42 रनचं टार्गेट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगली बॅटिंग साईश मात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तेज थँक्यू. तर मी विनंती करेन लेजंड क्रिकेटर राजेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. गावदेवी ऐरोली आणि त्यांच्याच अगेन्स्ट आराध्य कुमार 11 तोरबे या दोन टीममध्ये टॉस देखील या ठिकाणी होते. एक लेजंड खेळाडू राजेश भोईर आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस देखील झालाय. टॉस जिंकलाय गावदेवी ऐरोली या टीमने. जशी मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी आपण करा आणि मैदानाचा ताबा घ्या. 3 ओव्हरची ती मॅच असेल हेमन, याची नोंद देखील आपण चला मॅच लगेच स्टार्ट करा. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन आणि त्याचबरोबर सनी. सचिन आणि सनी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर संयम आलाय, ज्याने पहिल्या मॅचमध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. महत्त्वाचे विकेट देखील त्याने प्राप्त केले. तीच भूमिका या मॅचमध्ये साकारावी लागेल. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. वेग देखील भरपूर चांगला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 17 बॉलमध्ये आता मात्र करायच्यात 42. लक्ष थोडंसं दूर होत जाताना आपल्याला पाहायला मिळेल. जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील दोन्ही टीमना, परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं असेल ना त्याचा विजय हा मात्र निश्चित असेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. जसा टप्पा पडला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवातीचे बॅक टू बॅक 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले गेलेत गोलंदाज संयमच्या माध्यमातून. संयमने आतापर्यंत खऱ्या अर्थाने फलंदाजांवर संयम त्याने दाखवलाय. ज्या जिद्दीने तो चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय. या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सुरुवातीचे 2 बॉल संयमचे, परंतु त्यानंतर हा तिसरा बॉल सचिनचा इन ऍक्शन मोड मध्ये आला. सिक्सर. तर यस थँक्यू. हा षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तर भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात.
या अगोदर वार केला परंतु त्यानंतर पलटवार केलाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. संयमने मात्र आक्रमकता दाखवली आणि चांगला झेल तन्मयने मात्र पकडला. यस थँक्यू. 15 बॉल आणि आता मात्र 36 रनची गरज अजूनही आहे. सामना जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील. चौदा चेंडू आणि आता मात्र 36 रनची गरज अमर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं धीम्या गतीचा हा बॉल परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. थोडंसं धीम्या गतीचा हा बॉल परंतु हा बॉल देखील निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. समीकरण बदललंय. 12 बॉलमध्ये आता मात्र करायचे आहेत 36 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 12 मध्ये करायचे 36 रन. गोलंदाज सज्ज होत आहेत. साईश आडव्या बॅटने स्ट्रोक केला. झेलची संधी आहे परंतु या क्षणाला घडलंय काय. रन मिळतील 6. सनीच्या बॅट मधून आलाय हा षटकार. अकरा मध्ये आता मात्र करायच्या 30 धावा. हाफ ट्रॅकर होता परंतु दिशा भरकटली. दबाव वाढला कारण मिसफिल्डिंग ज्या ज्या वेळेस होते ना त्या त्या वेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा मात्र थोडासा ढासळला जातो आणि हेच प्रात्यक्षिक आपल्याला साईश मात्रेच्या बाबतीत देखील पाहायला मिळालं. अजून 29 करायचे आहेत. 11 बॉल. दहा बॉल आणि आता मात्र 29. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. जेलची संधी परंतु प्रयत्न मात्र भरपूर चांगले केले विकेट कीपर तन्मयने. धावा रोखायचे अजून 28 रन ची गरज आहे. वेग देखील भरपूर चांगला होता परंतु त्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये देखील या ठिकाणी अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधले.
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील असफल झालाय परंतु या क्षणाला समीकरण मात्र पूर्णपणे बदलून गेलंय. 6 बॉल आणि 25 रनची गरज आहे. शेवटचे 6 बॉल तन्मयला इन्व्हाइट केले. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये करायच्यात ते म्हणजे 25 रन. 6 बॉल आणि अजूनही 25 रनची गरज आहे. गोलंदाज सज्ज होते. तन्मयचा पहिला बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. संयम बॉल खाली. झेल सुटणं होईल कठीण. आतापर्यंत 3 झेल पकडलेत संयमने एकंदरीत या स्पर्धेमध्ये. पहिल्या बॉलवर तन्मयने आपले इरादे स्पष्ट केले की या सामन्यामध्ये ज्या प्रकारे पकड निर्माण करून दिली साईश म्हात्रेने त्याच प्रकारे मी देखील सामन्यामध्ये पकड निर्माण करून ठेवणार ही भूमिका त्याने स्पष्ट दाखवली. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गोलंदाज सज्ज होतात. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग देखील भरपूर चांगलं होतं परंतु एक सिंगल देखील या ठिकाणी कंप्लीट होते. परंतु या क्षणाला सेकंड रन घेत असताना बॅट्समन देखील झालाय बाद. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल देखील वेगवान तेज तरार चेंडू आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. व्हाईट बॉलचा इशारा देखील पंच आमच्यापर्यंत दर्शवतं. धावांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला रनआउटची संधी आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. वेग देखील भरपूर चांगला होता आणि डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला हलक्यात आणि दिशा दिली परंतु या क्षणाला सामना जिंकलाय टीम जासई 11 जासई या टीमने. अभिनंदन टीम जासई 11 जासई. अतिशय चांगला खेळ आपण केलात आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन्स अगेन साईश म्हात्रे ठरलाय.